नमस्कार सुगरण फॅमिली. चहाची वेळ असो किंवा प्रवासासाठी बेस्ट आणि मुलांच्या डब्यासाठी हेल्दी अशी कुरकुरीत बाजरीची मसाला पुरी आज आपण इथे बघणार आहोत. अतिशय चवीची आणि 3 ते 4 दिवस टिकणारी. बघा, हे बघा पुरीचा काय आवाज येतोय. क्रिस्पी झालेले आहेत एकदम छान. अशीच कुरकुरीत रेसिपी साठी सुरुवात करूया. 2 वाटी बाजरीचं पीठ, पाव वाटी गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून बेसन घेतलंय, 1 मोठा बटाटा उकडून किसून घेतलाय, आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतली 2 टेबलस्पून, 2 टेबलस्पून तीळ घेतलेत, पांढरे तीळ, 1 टीस्पून ओवा घेतलाय, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर अर्धी वाटी घेतली आहे. आता आपण पीठ मळून घ्यायचंय. बाजरीचं पीठ टाकलं, गव्हाचं पीठ, बेसन, बटाटा, आलं आणि मिरचीची पेस्ट, तीळ, ओवा आपण हातावर रब करून टाकायचंय, हळद आणि लाल तिखट, कोथिंबीर टाकून घेऊया, मीठ चवीनुसार टाकूया. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आधी असं मिक्स करून घेतलंय मी. आता आपल्याला पीठ मळताना कोमट पाणीचा यूज करायचा आहे. इथे कोमट पाणी घेते, थोडं थोडं टाकून मिक्स करून घेऊया. पीठ घट्ट मळून घ्यायचंय. बाजरी हेल्थसाठी पण चांगली आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी चांगली आहे आणि टिफिनसाठी तर बेस्ट रेसिपी आहे मुलांना द्यायला. घट्ट पीठ मळून घेऊया. ही पुरी तुम्ही स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकता. बाजरीचं पीठ असल्यामुळे आपण कोमट पाण्याचा यूज करतोय. हे बघा, असं घट्ट पीठ मळायचंय. एक टेबलस्पून ऑइल लावून घेऊया. हे बघा, तेल लावून घेतलंय. असं एवढं घट्ट पीठ मळायचं आपल्याला पुरीसाठीचं आणि ह्याला आपण 10 मिनिट साठी रेस्ट देऊन घेऊया. मग पुऱ्या तळायला घेऊया. 10 मिनिट झालेले आहेत. असं हाताला तेल लावून गोळे करून घेऊया छोटे छोटे. आपल्याला लाटण्याला तेल लावून, थोडंसं पोळपाटाला तेल लावून पुरी लाटून घ्यायची. जास्त पातळ पण नाही आणि थिक पण नाही, मीडियम अशी लाटून घेते. तेल तापत ठेवलेलं मी. तेल तापलंय. आता आपण ह्याच्यामध्ये हळूहळू पुरी मीडियम फ्लेम वरती आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे. मीडियम फ्लेम वरती तळल्यावरती क्रिस्पी होते छान. ही बघा, फुगते छान, फुगली आहे. आता आपण दुसरी टाकून तळून घेऊया. मीडियम फ्लेम वरती, लो टू मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला तळून घ्यायची आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.